मुख्यमंत्री शिंदेंकडून अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँकेची घोषणा करण्यात आली। दरम्यान कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येते। दरम्यान कांद्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीला फटका बसणार असा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येतोय। पाहूया। राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँक उघडण्याची घोषणा करण्यात आली। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केलाय की आमच्या कांद्याला भाव मिळणे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आम्ही कांदा जो पिकवतो उत्पादन खर्चापेक्षा अधिक आम्हाला दर मिळाला पाहिजे, हा आमचा शेतकऱ्यांचा अधिकार आहे। पण दुर्दैवाने मागच्या वर्षभरापासून केंद्र सरकारने कांद्यावर जे 40% निर्यात शुल्क लागू केलेलं आहे, आता $550 किमान निर्यात मूल्य जे कांद्यावर आहे हे हटवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ केंद्राकडे पाठपुरावा करायचं सोडून दिलं आणि हा आता निवडणुकीच्या आता जी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी हा निर्णय केलाय का? कांद्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं एक कांदा बँक स्थापन करून जो कांदा त्या ठिकाणी वाया जातो त्याकरता स्टोरेज करून त्या ठिकाणी अणुऊर्जेच्या माध्यमातून त्याला एक आधार आणि प्रोटेक्शन देण्याचं काम होतं आहे आणि आता बँक केले। आणखी ज्या ज्या सवलती देता येतील त्या निश्चितपणे देऊन कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार ताकदीनं उभं राहील। दरम्यान कांदा महाबँक म्हणजे काय आणि या कांदा महाबँकेचं काम काय असेल त्यावर आपण एक नजर टाकूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँकची घोषणा करण्यात आली। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरमध्ये या कांदा महाबँक उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक केली जाणार। कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक फायदेशीर ठरेल। कांदा महाबँकेमध्ये कांद्याची साठवणूक करून कांद्याला भाव येईल तेव्हा शेतकऱ्यांना कांदा विकता येईल। कांद्याला योग्य हमीभाव देण्यात यावा तसंच कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यात यावं ही कांदा उत्पादकांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान या संदर्भात अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी अजित पवारांना एक पत्र लिहून कांद्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। हे कर या ठिकाणी केंद्र सरकारने त्या ठिकाणी माफ केले पाहिजे। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांना मी पत्र त्या ठिकाणी दिलं आणि एक्सपोर्ट होण्यासाठी निश्चितच या ठिकाणी जी 40% एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली ती 40% एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी रद्द करावी आणि या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न केला पाहिजे। लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं। दरम्यान नाशिकमध्ये महायुतीला याचा चांगलाच फटकाही बसला। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ आजेंचा विजय झाला तर हेमंत गोडसेंना पराभवाला सामोरं जावं लागलं। दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या भास्कर भगरे विजयी झाले तर भाजपच्या भारती पवारांचा पराभव झाला होता। धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी भाजपच्या सुभाष भामरे यांना हरवलं। त्यामुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणं महायुतीला विधानसभेसाठी महागात पडू शकतं असा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड असेल, नांदगाव असेल, येवला असेल, दिंडोरी असेल तर हा जो पट्टा आहे त्यातला सटाण्याचा काही भाग आहे तर हा कांदा उत्पादक पट्टा आहे। तर या कांद्या पट्ट्यावर या सरकारच्या निर्णयाचा विशेषतः बजेटमध्ये कुठलीही तरतूद नाही त्याचा परिणाम हा कांद्या पट्ट्यावर होईल आणि हे सगळं जो राग आहे हा शेतकरी वर्ग विधानसभा निवडणुकीत काढू शकतो आणि त्यामुळे महायुतीला याचा मोठाच फटका बसेल असं दिसतंय। उत्पादन खर्चापेक्षा कांद्याला अधिकचा दर मिळावा, कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यात यावं अशा मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। त्यामुळे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का? तसंच उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीत कांद्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंदन पुजाधिकारी, पवन येवलेसह उमेश पारिक, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.